मुख्यमंत्री पद उपभोगताय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्यांचं आत्ताच मार्गदर्शन झालं ते राज्यातल्या 5-6 खात्याचे राज्यमंत्री आमचे सहकारी आदरणीय इंद्रनील नाईक साहेब, जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब, माजी मंत्री आणि शेजारच्या मतदारसंघाचे आमदार आमचे सहकारी मित्र संजयजी बनसोडे साहेब, दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी आणि पूर्ण मराठवाडा विभागाचे आमदार विक्रमजी काळे साहेब, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाचे अध्यक्ष आमचे सहकारी सुरेशदादा चव्हाण, आपल्या विभागाचे माजी आमदार अविनाशरावजी घाटे साहेब, नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनराव अण्णा अंबर्डे, दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, 42 वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये सदस्य आणि विविध पद भूषवलेले आमचे ज्येष्ठ सहकारी व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर, प्रशासकीय सेवा सोडून समाजकारण आणि राजकारणामध्ये सहभागी झालेले या भागाचे नेते रामदास पाटील सुलतानकर, आमच्या भगिनी चित्राताई लोंगारे, मिनलताई खंजावकर, प्रवीण पाटील चिखलीकर, दुसरे आमचे सहकारी माधवरावजी पावडे, वसंतराव सोगावे, दिलीपराव धर्माधिकारी, बाळासाहेब पाटील रावणगावकर, जीवनराव मोगरे, मुक्तेश्वरराव दोंडगे, या तालुक्याचे अध्यक्ष बाबुरावजी कदम, बाराडीचे आमचे हनुमंतरावजी वाडेकर, मंचावर उपस्थित वेळेअभावी सर्वांच्या नावाचा उल्लेख करणार नाही, सर्वांची माफी मागतो। आज ज्यांचा प्रवेश झाला ते सुधाकरराव नाईक साहेबांचे मेहुणे शेषरावजी चव्हाण साहेब, दुसरे आमचे सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत भाऊ चव्हाण, अमोल चव्हाण, प्राध्यापक उदय चव्हाण, सुरेश पाटील पाळेकर, नीळू पाटील हदगाव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोषजी राठोड, दिलीपराव कोटगे, ज्यांनी या सुरेख अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं ते माझे तरुण सहकारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती स्वप्नील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशालीताई चव्हाण, तेजस चव्हाण, रोहनशू चव्हाण, सर्व चव्हाण परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य ज्यांच्या नावाचा प्रवेश केलेला उल्लेख राहिला, कारण यादी खूप मोठी होती, त्यामुळे मोठ्या मंडळीला आपण मंचावर या ठिकाणी प्रवेश दिलाय। ज्यांना दादांच्या हस्ते आपण दस्ती टाकू शकलो नाही त्या सर्वांचा प्रवेश यानंतर गोजेगावकर साहेब, घाटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून करणार आहे, त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। दादा हा आपला या जिल्ह्यातला 3रा दौरा आहे आणि आता सगळ्याचे मेव्हणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला लागले। यापूर्वी अशोकराव चव्हाणांचे मेव्हणे खतगावकर साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आता सुधाकरराव नाईक साहेबांचे मेव्हणे शेषरावजी चव्हाणांचा प्रवेश होतोय। माझे मेव्हणे शिल्लक राहिले, त्यांनाही थोड्या दिवसामध्ये आपण राष्ट्रवादीमध्ये घेऊ। आज या प्रवेश सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की अशोकराव चव्हाणांचे पुतणे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक प्राध्यापक उदय चव्हाण यांचा प्रवेश होतोय। या भागाचे माजी आमदार किशनरावजी राठोड यांचे नातू संतोष राठोड यांचा प्रवेश होतोय।
या प्रवेशाला खूप आगळं वेगळं महत्व आहे आणि या प्रवेश वेळेच्या निमित्तानं आपण आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे. मी फार अधिकच बोलणार नाही, कारण भोजेगावकर साहेब, घाटे साहेब, खतगावकर साहेबांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली. पण मी आपल्या सर्वांच्या ताकदीवर, आपल्या सर्वांच्या विश्वासावर दादाला एक या ठिकाणी शब्द देणार आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर 1 चा पक्ष झालेच. मी नरसीच्या कार्यक्रमामध्ये दादांना विनंती केली होती की दादा, परत आम्हाला 2 वेळेस तरी किमान आपण वेळ दिली पाहिजे, आणि दादाने ती मान्य केली. पण आजच्या कार्यक्रमात दादा तुम्हाला परत एकदा विनंती करतो की आणखी 2दा आम्हाला वेळ द्यावा. माझ्या मतदारसंघामध्ये मी कार्यक्रम ठेवलेला नाही. ज्या दिवशी माझ्या मतदारसंघात शेवटचा कार्यक्रम होईल तर जेवढे सभेला लोक उपस्थित राहतील त्यांच्या सगळ्याचा प्रवेश नाही. कारण गेले अनेक वर्ष, 30-35 वर्षापासून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, साखर कारखाना, मध्यवर्ती बँक, विधानसभा आणि लोकसभेच्या माध्यमातून जी काही मी कामं केली, जी काही सर्व समाजामध्ये नाते जोडली, त्या सर्व लोकांचा प्रवेश राहिलेला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रवेशाचे सोहळे घ्यायचे आणि अतिशय मोठ्या उत्साहाने आमच्या जिल्ह्याचे लोक म्हणतात की दादाला घेऊन आम्हाला प्रवेश करायचा. मी काल काही आमच्या 3-4 माजी नगराध्यक्षाला भोजेगावकर साहेबांनी आम्ही बघत बसलो. त्यांना आम्ही विनंती केली की आपण बाराळीच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश केला पाहिजे. त्यांनी सांगितलं की बाराळीला जेवढी पब्लिक आहे, नरसीला जेवढी पब्लिक होती तेवढीच पब्लिक आम्ही जमवतो, पण दादाला तुम्ही आमच्या गावात घेऊन आलं पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रह काही लोकांचा. त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा आहे की बोले तैसा चाले. असा या महाराष्ट्रामध्ये नेता कोण, तर त्याचं नाव अजितदादा पवार आहे. हे सगळ्या महाराष्ट्राने नांदेड जिल्ह्यात. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय की दादांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे. म्हणून ही सगळी मंडळी, जरी आम्ही पुढाकार असलो, आपले कार्यकर्ते म्हणून मी भेटत असलो, माझ्या नावाचा उल्लेख जरी झाला तरी माझ्या पाठीमागे दादाचा आशीर्वाद आणि दादाची ताकद आहे. आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपलं सहज काम होऊ शकतं. आणि दादा, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस आहे. 24 तास माझ्याकडे दुसरा कुठलाच धंदा नाही. तुम्ही मला एकदा विचारलं होतं की तुमचं व्यवसाय काय? माझा व्यवसाय काहीच नाही. वडिलोपार्जित जी जमीन आहे तेवढीच एक मेहरबानी आहे की 1 गुंठाही जमीन मी विकली नाही. तेवढेचे उपकार कुटुंबाचे माझ्यावर आहेत किंवा माझे कुटुंब आहे. मी सामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता. पण माझं काय म्हणतात, कशानं नशीब लिहिलंय मला माहिती नाही. जन्मला तेव्हापासूनच संघर्ष आहे. आणि संघर्ष कोणासोबत आहे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे, त्याच्या नावाची गेलो. पण मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणापुढे झोपलो नाही आणि मरेपर्यंत कोणापुढे झोपणार नाही. ही भूमिका मला माहिती आहे की दादासारख्या नेतृत्वामध्ये मी दादाला गाडी देताना म्हणाल की मी लोकसभा का हारली, त्याचं अतिशय उत्तम उदाहरण दादाला देण्याचा प्रयत्न केला. मी ज्यांना हरवून लोकसभा जिंकली आणि त्यांचा प्रवेश झाला, मी लोकसभा हारली. त्यांच्यामुळे हारली असं नाही, पण लोकांना ते आवडलं नाही. पण बरं झालं मी लोकसभा हारली, तुमच्या नेतृत्वात काम करायला संधी मिळाली. नाहीतर मी लोकसभा जिंकली असती तर अशा नेत्याला नको असतो, अशी परिस्थिती निर्माण. मी लोकसभेचा खासदार म्हणून त्या भागामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. त्या भागामध्ये अनेक देवस्थान आहे, अनेक मठ संस्थान आहे. येवती सारखं मठ संस्थान असेल, कमलूर सारखं संस्थान असेल, बेटमोगऱ्याचं संस्थान असेल, हानेगावचं संस्थान असेल, या सगळ्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून देण्याचं काम लोकसभेचा सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा आवर्जून उल्लेख मी या ठिकाणी करणार. मेंढी प्रकल्पाच्या संदर्भात महायुतीचं सरकारचं, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं, आदरणीय दादांचं, आदरणीय शिंदे साहेबांचं
मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करणार आहे। 39 वर्षापासून प्रलंबित असलेला लेंडीचा प्रकल्प आपल्या काळामध्ये मार्गी लागला। मी लोकसभेचा सदस्य असताना यासाठी खूप प्रयत्न केले। लोकसभेचा सदस्य असताना केंद्राकडे हा प्रकल्प घेऊन केंद्राने मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे असा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने मला यश आलं नाही। पुढच्या निवडणुकीमध्ये हरलो, परंतु आज महायुतीचं सरकार आलं आणि या महायुतीच्या सरकारने दादा आपल्या नेतृत्वामध्ये लेंडी धरणाचं काम सुरू केलं। त्याबद्दल सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी मनापासून येईल। गेल्या अनेक वर्षापासून उदगीर देगलूर रस्त्याचा प्रश्न होता। माझ्या माहितीप्रमाणे 20-25 वर्षापासूनची ही मागणी सातत्याने पुढे येत होती की उदगीरहून देगलूरला यायचं असेल तर किती वेळ लागतो, परंतु आदरणीय गडकरी साहेबांच्या पाठीमागे लागलो आणि उदगीर देगलूर रस्ता पूर्णच्या पूर्ण मंजूर केला। 356 कोटी रुपयाचं टेंडर ओपन झालं आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या कामाची सुरुवात होणार आहे। हे काम करण्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निमित्ताने मिळाले। बोधन मुखेड लातूर रेल्वेच्या संदर्भात मी मागच्या सभेमध्ये बोललो की रेल्वेमध्ये 5 वर्षात तुमचा खासदार म्हणून प्रताप पाटलांनी जेवढी कामगिरी केली, मागच्या 30 वर्षामध्ये कुठल्याच खासदाराने रेल्वेच्या संदर्भात ही कामगिरी केली। 5 वर्षामध्ये अनेक प्रकल्प मार्गी लावले, त्यामध्ये बोधन मुखेड आणि लातूरचा प्रकल्प झाला पाहिजे, नांदेड लोहार लातूरचा प्रकल्प झाला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला। आणि अश्विनी वैष्णव साहेबांनी सांगितलं की हा आता शेवटचा सर्वे राहील, याच्यानंतर कुठलाही सर्वे वगैरे होणार नाही आणि या सर्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रकल्पाचं काम केलं जाईल, ही भूमिका घेतली आणि हे काम करण्याचं भाग्य मला त्या निमित्तानं मिळालेलं आहे। खूप गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे। मुखेड तसा डोंगराळ भाग आहे, आता अलीकडचा हा कुंदळा भाग आणि उद्या होणारा लेंडीचा जर परिसर सोडला तर कंधार आणि मुखेड हा डोंगराळ परिसर मोठ्या प्रमाणावर बेकारी या भागामध्ये आहे। दादा माझी एकच विनंती राहणार आहे की या परिसरामध्ये आम्ही सत्तेत असताना एकही उद्योग आणू शकलो नाही। आम्ही अनेक पदं घुसवले, पण नांदेड जिल्ह्यात एक प्रकल्प उभा करू शकलो नाही। पण आपल्या पण आम्हाला अपेक्षा आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड आणि कंधार तालुक्यातल्या ह्या तरुणांच्या हाताला जर काम लावायचं असेल तर एखादा मोठा उद्योग त्या तालुक्यामध्ये आणण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आपल्या माध्यमातून होईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने करणार। खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहे, परंतु दादाला पुढे जायचे आणखी पुढचे कार्यक्रम आहेत। शहीद जवानाच्या घरी दादा भेट द्यायला जात आहेत आणि त्यामुळे दादांच्या आधी आपल्यामध्ये मी आधीचा काळ उभा राहणार नाही, परंतु आपल्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या सभासद नोंदणीचं काम अतिशय मोठ्या गतीने सुरू आहे। दादा 1,31,000चा टप्पा नांदेड जिल्ह्याने पार केलेला आहे आणि 5 लाखाचं टार्गेट सभासद नोंदणीचं आम्ही ठेवलेलं आहे आणि निश्चितपणाने आपल्याला आम्ही गाडी दाखवली, एक सभासद नोंदणीचं व्हॅन निर्माण केलेलं आहे। त्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये कॅम्प लावून घरोघरी जाऊन सभासद नोंदणीचं काम करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर 1 चा पक्ष करू, एवढेच या ठिकाणी सांगतो। आणि आदरणीय शेषराव चव्हाण साहेबांच्या सोबत जी मंडळी आज या पक्षामध्ये आले, आमचे भंगारे वगैरे खालीच राहिले, त्यांना वर येता आलं नाही, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि दादांच्या वतीनं त्या ठिकाणी निश्चितपणाने शब्द देतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे जे प्रवेश करतायत त्यांना आजपर्यंत ज्या पक्षात काम केले तिथं जो सन्मान मिळाला नाही तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्याचं काम राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून करेल, एवढे या ठिकाणी सांगून ज्यांनी ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून स्वागत करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय आमदार चिखलीकर साहेब। यानंतर राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले धडाकेबाज नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी, आपल्या यवतमाळच्या पुसद विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असणारे राज्यमंत्री इंद्रजी नाईकजी,
विधिमंडळातील माझे सहकारी प्रतापराव पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगावकरजी, संजय बनसोडेजी, विक्रम काळेजी, सूरज चव्हाणजी, मोहनराव हंबर्डेजी, ओमप्रकाश पोकर्णाजी, अविनाश घाटेजी, दिलीपराव धर्माधिकारीजी, ज्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी शेषराव चव्हाण, उदयजी चव्हाण, सुशांतजी चव्हाण, संतोषजी राठोड, हनुमंतराव वाडीकर, सुरेशराव पाटील पाळेकर, प्राचार्य मनोहरजी कोटरे, अनेक त्यांच्याबरोबर आलेले सर्वच सहकारी मित्र, त्याचबरोबर दिलीपराव बाळासाहेब पाटील रावणगावकर, राजीव घुले, श्रीमती चित्राताई डुंगारे, जीवनराव घोगरे, रामदास पाटील सुमाठाणकर, व्यंकटराव पाटील गोजगावकर, मोहम्मद खान पठाण, वैशालीताई चव्हाण, स्वप्नीलजी चव्हाण, प्रवीण पाटील चिखलीकर, वसंतराव सुगावे, अशोक पाटील दुगावकर, शिवराज पाटील रोकाळकर, मुक्तेश्वर धोंडके, माधव पावडे, सुशांतरी चव्हाण, उत्तमराव सोनकांबळे, ॲडव्होकेट भाऊसाहेब गोरठेकर, सुनील नानवटे, डॉक्टर विक्रम देशमुख, बाबूराव पाटील कदम बिल्लाडीकर, कन्हैया कदम, राहुल हंबर्डे, शिवचरण डांगे, अनिकेत राजूरकर,